घेसर प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक, शिक्षण विभागाचे अधिकारी ना लायक, विद्यार्थी गिरवतात भाड्याच्या खोलीत धडे, दिलेच नाही 1 वर्ष घर भाडे. ही शिक्षण व्यवस्थेची धिंडवडे काढणारे सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे वृत्त आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती कल्याण मधील घटना आहे. जिल्हा परिषद घेसर या प्राथमिक शाळेत एकूण 53 विद्यार्थी आपल्या उभे आयुष्य सुधारण्यासाठी धडे गिरवत आहेत. जिल्हा परिषदेची शाळा ही 2 वर्ष जीर्ण व धोकादायक इमारत घोषित केली गेली आहे. धोकादायक इमारत घोषित केल्यानंतर ती शाळा ग्रामपंचायत कार्यालयात भरत होती. 6 महिन्याच्या आत ते ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा रस्त्याच्या कामात गेल्याने ते ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा जमीनदोस्त करण्यात आले. आता शिक्षकासमोर मोठा प्रश्न पडला की विद्यार्थ्यांना शिक्षण रूपी ज्ञान द्यायचे कुठे. परंतु गरिबीची जाण शाळेचा अभिमान टिकवण्यासाठी ऍडव्होकेट शशिकांत काठोड पाटील यांनी आपलं स्वतःचं घर या शाळेसाठी भाडेतत्वावर देण्यास तयार झाले आणि त्या घराला शाळा हे नाव देण्यात आले. त्या शाळेत आज 53 विद्यार्थी ज्ञानपाशन करत आहेत. धोकादायक इमारती बाबत येथील मुख्याध्यापक यांनी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. परंतु म्हणतात ना, सरकारी काम आणि 10 महिने थांब, अशीच काहीशी अवस्था येथील घेसर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची होऊन बसली आहे. वारंवार घराचे भाडे मागणी करून सुद्धा गट शिक्षणाधिकारी हे 32 तारीख दाखवत आहेत. या घेसर गावातील 100 एकर जमीन जागा ही मेट्रोसाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली व भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मोजमाप प्रक्रिया चालू असताना स्थानिकांनी त्यासाठी विरोध केला. 100 एकर जमीन गुरचरण जागा शासन आपल्या ताब्यात घेत असेल तर त्यापैकी 10 एकर जागा ही जिल्हा प्रशासनाने स्थानिकांना द्यावी, जेणेकरून या 10 एकर जागेत शाळा, अंगणवाडी, आगरी समाज भवन, मुलांना खेळण्यास मैदान, मंगल कार्यालय, नाना नानी पार्क साठी द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. परंतु ज्याच्या हातात सत्तेची चावी ते कुठे शोधणार यशस्वी बाबी. कारण शिक्षकांना जर भाड्याच्या रूम मध्ये शाळा भरवावी लागत असेल तर एवढं दुर्भाग्य हे जिल्ह्याचे नाही तर एकूण एक महाराष्ट्राचे म्हणावे लागेल. शिक्षण मंत्री दादा भुसे महोदय कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र. आपण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळा एकीकडे म्हणता आपली मुले शाळेत पाठवा आणि ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अहो, तुमच्या सत्तेच्या राजकारणापायी मराठी विद्येची मंदिरे बंद पडत चालली आहेत. त्या 53 विद्यार्थ्यांना स्वतःच्या हक्काची शाळा देऊ शकत नसाल तर दादा भुसे तुम्ही कसले शिक्षण मंत्री. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आपण जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहात. जशी मांजर डोळे झाकून दूध पिते तसे तुमचे बंद असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांचे डोळे उघडा आणि भाडे तत्वावर असलेल्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी जागा द्या, जेणेकरून ज्ञान प्राशन करणारे विद्यार्थी आपल्यासारखी मलाई खाणारे जिल्हाधिकारी नाही, आपल्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून ती सेवा निस्वार्थीपणाने करतील. आता या बातमीने कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे होऊन विद्यार्थ्यांना नवीन इमारतीसाठी प्रयत्न करतात की झोपीचं सोंग घेऊन ढोंग करण्यात तरबेज होतात हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे. जसे बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.